झी 24 तास एक पाऊल पुढे। आंतरराष्ट्रीय पातळीवर 2012 ने अनेक देशांमध्ये सत्तांतर आणि नेतृत्व बदल पाहिले, तर साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा सलग दुसऱ्यांदा विराजमान झाले। त्याच वेळी चिमुकली मलाला पाकिस्तानात परिवर्तनाची नांदी ठरली, तर सुनीता विल्यम्सने नवा विक्रम रचला। साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत बराक ओबामा यांनी पुन्हा बाजी मारली। रिपब्लिकन पक्षाच्या मिट रोमनी यांचा दारुण पराभव त्यांनी केला। दोघांमधील लढत तुळशीची होणार असा कयास मानला जात होता, मात्र ओबामांनी हा अंदाज खोटा ठरवत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली। हू जिंताओ यांच्याकडून नव्या पिढीच्या शी जिनपिंग यांनी चीनच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली। पिंग यांची कम्युनिस्ट पक्षाच्या 5व्या पिढीचे नेते म्हणून ओळख आहे। चीनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिलेलं आहे, मात्र पिंग हे जिंताओचीच धोरणं पुढे राबवतात की वेगळा ठसा निर्माण करतात याची उत्सुकता आहे। अरब राष्ट्रांमधल्या जनतेच्या उठावाचं लोण इजिप्तमध्येही पसरलं। इजिप्तनं 2012 मध्ये यशस्वी सत्तांतर पाहिलं। होस्नी मुबारक यांच्या 3 दशकांची हुकुमशाही राजवट संपुष्टात आली आणि मोहम्मद मोर्सी यांची इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली। मात्र मुबारक यांनीही सत्तेवर येताच घटनेत दुरुस्ती करत अमर्याद अधिकार आपल्याकडे ठेवले आहेत। तर सत्तांतरासाठी सिरियातही संघर्ष सुरू असून वर्षभरात 9000 जणांचे बळी गेले आहेत। जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची जनता 2012 हे वर्ष कधीही विसरू शकणार नाही, कारण अमेरिकेला सँडी वादळानं जोरदार तडाखा दिला। संपूर्ण अमेरिका अनेक तास अंधकारात बुडालेली होती। या वादळामुळे अनेकांचा बळी गेला, हजारो घरं पाण्यात गेली आणि लाखो जनता बेघर झाली। अमेरिकेला तब्बल $20,000 कोटी नुकसानीचा सामना करावा लागला। पाकिस्तानात 14 वर्षाच्या चिमुकल्या मलालानं जनतेला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, मात्र समाजात जागरूकता निर्माण केल्यामुळे तिला पाकिस्तानातल्या तालिबान्यांनी लक्ष्य केलं। मलालावर तालिबान्यांनी प्राणघातक हल्ला केला, यातून ती बचावली, मात्र तिच्या या मोहिमेचं जगभरातून कौतुक तर झालंच, मात्र पाकिस्तानी जनताही तिच्या समर्थनात रस्त्यावर उतरली। 2012 मध्ये जगात अधिकृतरित्या एक नवं राष्ट्र जन्माला आलं। संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला राष्ट्राचा दर्जा दिला। या प्रस्तावाला अमेरिका आणि इस्रायलनं विरोध करूनही प्रचंड बहुमतानं हा प्रस्ताव पास करण्यात आला। पॅलेस्टाईनच्या जन्माचा दाखला मिळाल्याची भावना अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांनी व्यक्त केली। लष्करी हुकुमशाहीचा दबदबा असलेल्या पाकिस्तानात 2012 हे वर्ष एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरलं। पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं अवमान्य प्रकरणी युसुफ रझा गिलानी यांना पंतप्रधान पदावरून दूर केलं। या घटनेमुळे पाकिस्तानात न्यायपालिकेबाबत जनमानसात नक्कीच आदर वाढला। भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिनं आपल्या 2 साथीदारांसोबत दुसऱ्यांदा अवकाशात भरारी घेतली। एवढंच नव्हे तर तिनं सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम नोंदवला। सुनीतानं 15 ऑगस्टला अंतराळात तिरंगाही फडकवला। झी 24 तास एक पाऊल पुढे।